हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेली आहे. त्यातील डे 7 मधला आज आपण जे काही प्रश्न होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आता डे 7 मधला क्वेश्चन आपला राहिलेला होता काही कारणास्तव टेक्निकल इश्यूमुळे, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो बॅच काय आहे ते तुम्हाला शेवटच्या स्लाईडपर्यंत समजेलच. बघूयात पहिल्या प्रश्नापासून आपण. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता आपल्याला, एक मिनटं मला थोडा झूम करू द्या. हां, सो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते की खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अविधान काय दिलेलं आहे? अ स्टेटमेंटमध्ये आपल्याला ला निनो म्हणजे लहान मुलगी. त्यानंतर आहे ब स्टेटमेंटमध्ये ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी भूपृष्ठावर किंवा पृष्ठभागावर येतात. क स्टेटमेंट काय आहे तर ला निनो मान्सून वारे प्रबळ करतात. आणि ड जे विधान आहे त्याच्यामध्ये एल निनोच्या वेळी व्यापारी वारे कमकुवत होऊन उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहतो. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला एल निनो आणि ला निनो जे काही फेनोमेना आहे, जे काही घटनाक्रम आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये घडत असतो आपल्या पृथ्वी तलावर, त्या संदर्भाने आपल्याला आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो बघूयात. सर्वात आधी आपण एल निनो आणि ला निनो म्हणजे काय ते थोडक्यात बघू, मग आपल्या प्रश्नाकडे येऊयात. सो एल निनो म्हणजे काय तर ख्रिसमसच्या दरम्यान, म्हणजे साधारणतः डिसेंबरमध्ये 25-26 तारखेला जेव्हा आपण ख्रिसमस हे सेलिब्रेट करतो, तर त्या कालावधीमध्ये आपल्याला दक्षिण अमेरिकेतील जो काही किनारपट्टीचा भाग आहे, ओके, दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टीचा भाग म्हणजे पेरू त्याच्यानंतर इकडे चिली वगैरेचा जो काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये आपल्याला विशेषतः या पश्चिम किनारपट्टीवर, ओके, दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला सडनली पाण्याचे तापमान एका नेहमीपेक्षा अचानक वाढल्याचे दिसून येतो. सो यालाच आपण एल निनो असे म्हणत असतो. आता ते काय आहे, कशामुळे वाढतो, तर ते एक नॅचरल किंवा एक ॲटमॉस्फेरिक फेनोमेना आहे. सूर्याचा जो काही भासमान भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होताना किंवा एकंदरीतच जे काही आपले नैसर्गिक वारे आहेत किंवा आपण जे स्थानिक वारे, तर वाऱ्यांच्या प्रवाहामुळे ते जे गरम पाणी आहे त्या या पेरूच्या किनारपट्टीवर भागामध्ये ते ढकलल्या जातो किंवा त्या तिकडे ते प्रवाहित होतात. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतो तर गरम पाण्याचे जे काही प्रवाह आहे त्या या पेरूच्या किनारपट्टीवर आपल्याला दिसून येतो. सो हे जे काही फेनोमेना आहे ते आपल्याला हवामान बदलामुळे आपल्याला दिसून येतो. सो यालाच आपण एल निनो म्हणत असतो. ओके, सो एल निनो हे स्पॅनिश शब्द आहे आणि याचा अर्थ काय होतो तर बंडखोर मुलगा. ओके, आता बंडखोर मुलगा आणि शांत मुलगी अशा स्वरूपात दोन या एल निनो आणि ला निनो संदर्भात बोलले जात आहे. सो बंडखोर मुलगा ऑलवेज कसा असतो? बॅड असतो. ओके, सो बॅड म्हणजे काय तर एल निनो जेव्हा एल निनो फेनोमेना व्हेन अकर्स, सो दॅट टाईम जेव्हा आपल्या भारतामध्ये अशा वेळेस काय तर जे मान्सून वारे आहेत ते कमकुवत होतात, म्हणजे बंडखोर मुलगा आपल्यासाठी चांगला नाही, अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. ओके, सो एल निनो आपल्यासाठी चांगला नसतो, कारण यामुळे जे आपले मान्सून वारे आहेत जे भारताकडे वाहतात ते कमकुवत होतात. ओके, त्यामुळे जे काही वेगवेगळ्या जे काही फेनोमेना आपल्या मान्सून निर्मिती करण्यास आहेत, तर त्याचा जो काही प्रभाव आहे तो आपल्या भारताच्या परिक्षेत्रामध्ये आपल्या मान्सून वाऱ्यांना ते कमकुवत करतात. सो अशा पद्धतीने आपण एल निनोचा परिणाम या ठिकाणी बघू शकतो. ओके, उष्णकटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानात आपल्याला फरक दिसून येतो आणि हे आपल्याला पश्चिम भागावर आपल्याला पेरूच्या किनारपट्टीवर दिसून येतो. आणि यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, एल निनो हे आपल्या मान्सूनसाठी योग्य नसते. ओके, त्यानंतर आहे ला निना जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे, ओके, समजा प्रशांत महासागराच्या या पूर्वेकडे म्हणजे या ठिकाणी पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, म्हणजे सुरुवातीला ते गरम होते आणि जेव्हा एल निनोच्या पिरियडमध्ये किंवा एल निनो ज्या वर्षात अकर होईल किंवा ज्या वर्षामध्ये ते फेनोमेना डेव्हलप होईल, तर त्यावेळेस गरम पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो या आशियाचा पूर्वेकडील भाग, विशेषतः ऑस्ट्रेलिया वगैरेचा जो काही पट्टा आहे त्या तिकडे, म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे. ओके, सो
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे जेव्हा आपण पृथ्वी रिव्हॉल्व होते, तर आपण जे काही फेनोमेना आपल्याला दिसून येतो, तर महासागराच्या पश्चिमेकडे भागामध्ये विशेषतः जापान वगैरे या परिक्षेत्रामध्ये आपल्याला मलेशिया वगैरे, ऑस्ट्रेलियाचा जवळचा, तर या ठिकाणी गरम पाण्याचे जे काही प्रवाह आहेत ते वाहून येतात. सो ॲज कम्पेअर टू या एरियापेक्षा किंवा या पेक्षा इकडे गरम पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो डेव्हलप होतो आणि या ठिकाणी थंड पाण्याचा प्रवाह दिसून येतो. सो हे थंड पाण्याचे प्रवाह आपल्याला हवेतील दाब कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, पश्चिमेकडील हवेचा जो दाब असतो तो कमी होतो, तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे वाहण्याची जी काही ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यामुळे पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. ओके, पश्चिमेकडील जो भाग आहे त्या भागाकडे अतिवृष्टी आपल्याला झाल्याचे दिसून येतं आणि हेच आपल्या जे काही भारतातील मान्सून आहे ते मान्सून प्रबळ करण्यासाठी कारणीभूत असतात. सो ला निना याला ख्रिस्ताची मुलगी किंवा ख्रिस्ताची शांत मुलगी अशा पद्धतीने संबोधले जात आहे आणि भारतासाठी हे वारे अनुकूल ठरत आहेत. ओके, सो आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. जास्त लक्षात नाही राहिलं तर एक लक्षात ठेवायचं, ला निनो आपल्यासाठी चांगला आहे, एल निनो आपल्यासाठी वाईट आहे. ओके, आपल्या भारतीय मान्सूनसाठी याच फ्रेममध्ये आयोग प्रश्न विचारतो. सो ला निना म्हणजे लहान मुलगी, बरोबर आहे, शांत मुलगी आपण त्याला म्हणतो. नंतर ला निनाच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येतात, बरोबर आहे. पेरूच्या किनारपट्टी जो प्रदेश आहे त्या ला निनोच्या काळामध्ये थंड पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. त्यानंतर क विधानामध्ये ला निनो मान्सून वारे प्रबळ करतात, ऑफकोर्स बरोबर आहे. हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि चौथा जो स्टेटमेंट आहे, तर एल निनोच्या वेळी व्यापारी वारे कमकुवत होतात का आणि उष्ण पाणी जे काही आहे उष्ण पाण्याचा प्रवाह महासागराकडे पूर्वेकडे वाहतो, तर हे देखील आपण बरोबर आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, सो एल निनोच्या वेळेस व्यापारी वारे जे कमकुवत होतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या मान्सूनवर वाईट होतो. ओके, सो वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असल्याचे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा स्वरूपात जे काही भारतातील स्थलांतरित शेती आहे त्या स्थलांतरित शेती संदर्भाने आपल्याला आयोग प्रश्न विचारतो आहे. इव्हन कंबाईन असेल किंवा जो राज्यसेवा असेल, राज्यसेवेमध्ये तो विचारतोच आहे प्रीस आणि मेन्समध्ये, सोबत आता कंबाईनमध्ये देखील आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येतो. सो प्रदेश दिलेले आहेत आणि त्या प्रदेशामध्ये कुठल्या नावाने ते स्थलांतरित शेती ओळखले जातो ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो पश्चिम घाटामध्ये काय म्हटलं जातं, तर कुमरी. ओके, पश्चिम घाटामध्ये कुमरी किंवा कुमारी देखील म्हटलं जात आहे. ओके, सो पश्चिम घाटासाठी या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. पश्चिम घाटामध्ये काय म्हटलं जातं, तर कुमरी अशा पद्धतीने त्याला संबोधलं जातो आहे. ओके, त्यानंतर आहे मेघालयमध्ये आपल्याला माहिती आहे नॉर्थ ईस्टमध्ये आपण या जे काही स्थलांतरित शेती आहे त्याला आपण झूम या नावाने संबोधतो आहोत. त्यानंतर आहे मध्य प्रदेशामध्ये काय म्हटलं जातो, तर मध्य प्रदेशामध्ये आपल्याला या स्थलांतरित शेतीला पेंडा नावाने संबोधलं जातो आहे, पेंडा. ओके, आणि पोडू कुठं, तर ओडिशामध्ये जो काही ओडिशाचा जो काही आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये पोडू या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते. ओके, सो या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे काही स्थलांतरित शेती केली जाते ते या ठिकाणी दिलेलं आहे. झूम शेती आपल्याला ईशान्य भारतामध्ये केली जाते. त्यानंतर विशेषतः बोगमा नावाची जी शेती आहे ती मेघालयमध्ये केली जाते. ओके, झूम आणि बोगमा नावाची शेती मेघालयमध्ये केली जाते. रीत आसाममध्ये, टेंगोलू नावाची मणिपूरमध्ये, कुरवा आपल्याला छोटा नागपूर पठारामध्ये झारखंडचा जो काही प्रदेश आहे किंवा बिहारचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी कुरवा नावाचा, पोट्टू कुठं आंध्र प्रदेशमध्ये, रेमू उत्तर प्रदेश, गुडिया आपल्याला बांगडा नावाचा जो काही गुडिया, बांगडा आणि पामा हे ओडिशामध्ये, सोबत पोडू नावाचा देखील जो काही स्थलांतरित शेती आहे ते ओडिशामध्ये. त्यानंतर बेवार आहे, माशा आहे, पेंडा आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. तर दहिया हे आपल्याला दहजा किंवा दहिया मध्य प्रदेशमध्ये, पुनाम आणि ओनम केरळमध्ये. आणि जो काही पश्चिम घाट आहे आपल्या महाराष्ट्रातील, तर त्या ठिकाणी जो पश्चिम घाटचा प्रदेश आहे विशेषतः महाराष्ट्रापासून ते दक्षिणेकडे तामिळनाडूपर्यंत, तर या ठिकाणी जे आदिवासी लोक जे आहेत ते स्थलांतरित शेती करतात तर त्याला आपण कुमारी या नावाने संबोधलं जातो. ओके, सो जगातील काही स्थलांतरित शेती दिलेली आहे ते तुम्ही नंतर रीड करा, म्हणजे तुमच्या ते आयोग यावर प्रश्न विचारतो त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आपल्याला ते लक्षात घेणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे भारताच्या सीमा या देशांना भिडतात, किती देशांना भिडतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 हे प्रश्न आपल्याला विचारायचे दिसून येतो. ओके, 7, त्यानंतर आहे 8, 6 आणि 9 अशा पद्धतीने ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहीत असेल 7 जो काही देशांची सीमा आपल्या भारताला लागून
लागून येतो. ओके, किंवा लागल्याचे आपल्याला दिसून येतो. कुठले आहेत ते 7? तर सर्वात आधी बांगलादेश, त्यानंतर आहे चीन. ओके, त्यानंतर आहे आपल्याला पाकिस्तान दिसून येतो, त्यानंतर आहे नेपाळ. ओके, त्यानंतर आहे म्यानमार, त्यानंतर आपल्याला भूटान दिसून येतो या ठिकाणी, भूटान आणि अफगाणिस्तान. ओके, अशा पद्धतीने 7 देश आहेत या ठिकाणी. त्यांच्या क्षेत्रफळानुसार किंवा ते किती किलोमीटरची लांबी आपल्या भारताला लागलेली आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक पहिला 1 हे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी जे काही हायपोथेसिस आहेत, जे पृथ्वी उत्पत्ती संबंधी ओरिजिन ऑफ अर्थ संदर्भाने वेगवेगळ्या भूगर्भशास्त्रज्ञांनी जे काही संकल्पना मांडलेल्या आहेत, त्या संकल्पनेच्या नावानुसार आपल्याला जोड्या लावा स्वरूपात असा प्रश्न आपल्याला विचारतो आहे. हे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर देखील विचारण्यात आलेलं आहे आणि मेन्समध्ये तर दरवर्षी यावर प्रश्न असतो. ओके, सो बघूयात. इमॅन्युअल कांट यांनी कुठली जी काही परिकल्पना आहे किंवा संकल्पना स्पष्ट केलेली आहे? लाप्लास, चेंबरलिन आणि जेम्स जीन्स. तर एक लक्षात घ्या, इमॅन्युअल कांट यांनी जी काही संकल्पना केलेली आहे तर त्याला गॅसियस हायपोथेसिस म्हटलं जातो. म्हणजे वायुरूप स्वरूपाची जी काही संकल्पना आहे, वायू कशा पद्धतीने आपल्या जे काही अर्थ आहे ते आधी वायूच्या गोळ्यामध्ये वायूच्या गोळ्यापासून ते पृथ्वी कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ते इमॅन्युअल कांट यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यालाच वायुरूप परिकल्पना म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे लाप्लास तेजोनित संकल्पना. ओके, लाप्लासची जी नेब्युलर हायपोथेसिस जी संकल्पना आहे, ओके, नेब्युलर हायपोथेसिस हे लाप्लास यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. ओके, चेंबरलिन यांनी काय केलेलं आहे तर ग्रहकण. ओके, चेंबरलिनची जी काही संकल्पना आहे ते आपल्याला ग्रहकण संदर्भात, ग्रहीय परिकल्पना संदर्भात आपल्याला दिसून येतो. सो चेंबरलिनला 4 नंबरची जोडी. आणि जेम्स जीन्स यांनी भरती परिकल्पना, ओके, ज्याला आपण टिडाल हायपोथेसिस, जे आपण भरती आणि ओहोटी समुद्रामध्ये होते तर ते जे काही त्याविषयी जी काही परिकल्पना स्पष्ट केली ते जेम्स जीन्स यांनी केलेली आहे. ओके, याला वेगळ्या पद्धतीने जर तुम्हाला लक्षात एखाद्या ट्रिपच्या निमोनिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकत असाल तर ठेवा. जेम्स जीन्स, जसं जीन्समध्ये आपण काही भरून किंवा जीन्सच्या खिशामध्ये आपण काही भरतो तर तशा पद्धतीने तुम्ही जे आपल्या आवश्यक गोष्टी आपण भरून नेतो तर त्याला जेम्स जीन्सला भरती कल्पना अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही आपल्या पद्धतीने ठेवू शकता. ओके, सो या ठिकाणी काही आणखी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते बाय हार्टच असायला हवे. याविषयी आपल्याला जास्त फारसं नाही, मात्र ते नावाप्रमाणे यांच्या कोर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जात नाही. मात्र जे काही त्यांनी मांडलेले जे काही थेअरी आहेत त्याविषयी कुठले थेअरी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो बायनरी तारा परिकल्पना रसेल यांनी मांडलेली आहे. सुपरनेवा हायपोथेसिस हायल यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर इंटरस्टेलर डस्ट हायपोथेसिस ओटो स्मिथ यांनी मांडलेलं आहे. आणि बिग बँग थेअरी जॉर्जेस हेनरी लेत्रे यांनी मांडलेले आहे. ओके, सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. पुढे जाऊयात. आता खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे असे म्हटले जातो आहे? ओके, तर या ठिकाणी डॉक्टर वारे कुठल्या वाऱ्याला म्हटलं जातो आहे? राज्यसेवा मेन्समध्ये 2019 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. ओके, सो मोसमी वारे, त्यानंतर आहे मतलई व खारे वारे, त्यानंतर पर्वतीय वारे आणि दरीतील वारे. तर एक लक्षात घ्या, डॉक्टर वारे कशाला म्हटलं जातो तर मतलई व खारे वारे यांना डॉक्टर वारे म्हटलं जातो. ओके, यावर जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असावी. आता मतलई आणि खारे वारे म्हणजे काय तर दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा जी काही किनारपट्टीचा भाग आहे, ओके, या किनारपट्टीच्या भागावर जमीन लवकर गरम होते व जास्त प्रमाणात तापतो. ओके, आणि तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब आपल्याला माहीतच आहे, हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि जेव्हा जमीन तापते तर त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो आणि ॲज कम्पेअर टू त्या लो प्रेशर बेल्ट तर जे काही जमीनपेक्षा समुद्रामध्ये हाय प्रेशर बेल्ट असतो. आणि वारा जो असतो तो आपल्याला वारा कसा असतो तर या ठिकाणी आपल्याला जो काही वारा आहे तो थंड वारा आपल्याला जमिनीकडे वाहताना दिसतो. ओके, आणि जे काही हवा तापते आणि ते जो काही हवा आहे तो वर जाते आणि परत इकडे आल्याच्या नंतर गरम हवा थंड होते व परत खाली येते. सो हे काही जे फेनोमेना आहे किंवा ही जी घटना आहे त्याला आपण खारे वारे किंवा सागरीय वारे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, दिवसा काय होतं तर जे समुद्र आहे या ठिकाणचा जो काही समुद्र आहे त्या ठिकाणी समुद्राचा जो काही तापमान आहे तो जमिनीपेक्षा कमी असतो
आणि जमिनीचा जो तापमान आहे, तापण्याचा जो क्षमता आहे ते जास्त असते. ओके, कारण सूर्याचा जो प्रकाश असतो तो थेट या जमिनीवर पडतो आणि एक गरम होते. ते जो काही तो जो परिसर आहे तो गरम होतो आणि तेथील हवा विरळ होते आणि विरळ झाल्यामुळे काय होतं, तर त्या ठिकाणी लो प्रेशर बेल्ट तयार होतो आणि आपल्याला माहीतच असेल की जो वाऱ्याचा वाहण्याचा जो गुणधर्म आहे तो हाय प्रेशर टू लो प्रेशर. ओके, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशा पद्धतीने वाहत असतो. ओके, सो याला जेव्हा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात तर त्याला खारे किंवा सागरी वारे म्हटलं जातं. ओके, हे लक्षात ठेवा. एवढंच आहे, जास्त काही नाही. त्यानंतर आहे आणि याच्यामध्ये जे काही रात्रीच्या वेळेस काय होतं, तर रात्रीच्या वेळेस आपल्याला समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो ॲज कम्पेअर टू जमिनीपेक्षा. ओके, कारण रात्रीच्या वेळेस जो काही जे चंद्र आहे किंवा सूर्याचा एकंदरीत जो तापण्याचा जो काय म्हणू शकतो आपण, तर जो सूर्य आहे तो सूर्य रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसून येत नाही किंवा एकंदरीतच रात्री सूर्यामुळे किंवा सूर्य नसल्या कारणाने जमिनीचा जो ताप आहे तो तितका दिसून येत नाही आणि त्या कम्पेअरमध्ये एखादी गोष्ट किंवा जेव्हा जमीन तापतं तर त्याच वेगाने थंडही होतं. मात्र जेव्हा पाण्याचा जो तापमान असतो तर तो त्या वेगाने थंड होत नाही. जेव्हा दिवसभरामध्ये जो पाणी तापत असतो तो रात्री हळूहळू त्याचं टेम्परेचर कमी आपल्याला दिसून येतो. म्हणूनच तुम्ही जर सकाळी एखाद्या नदीमध्ये जर जाल तर तुमच्या लक्षात येईल की थंडीच्या दिवसामध्ये देखील नदीचा जो पाणी असतो तो गरम असतो. तर त्याचं कारण हेच असते की बाहेर थंडी कमी असते रात्री, म्हणजे बाहेरचा जो तापमान असतो जमिनीवरचा भूपृष्ठावरचा तो अतिशय कमी असतो ॲज कम्पेअर टू त्या पाण्याच्या तापमानामुळे. ओके, सो जेव्हा रात्री जो काही हाय प्रेशर बेल्ट कुठे तयार होतो, तर समुद्रामध्ये. सो जमिनीकडून जो काही वारा आहे तो समुद्राकडे वाहतो. सो याला काय म्हटलं जातं, तर मतलीय किंवा भूमीय वारे, म्हणजे भूमीकडून येणारे म्हणजे भूमीय वारे. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही फेनॉमेना जेव्हा एका वेळेस अकर होतात, ओके, तर त्याला आपण डॉक्टर वारे असे संबोधत असतो. ओके, कारण वारे कदाचित त्याला आपण सकाळी आणि रात्री म्हणजे दिवसा आणि रात्री याच्या जे वाऱ्याचा प्रभाव आहे तो बदलत असतो सातत्याने. ओके, तर सर्दी गरमी अशा पद्धतीने त्या ठिकाणी होत असतो आणि त्याचमुळे याला डॉक्टर वारे म्हटलं जातो आहे. ओके, सो रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते आणि तिथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमी किंवा मतली वारे आपल्याला दिसून येतो. ओके, आणि यांनाच डॉक्टर वारे देखील म्हटलं जातो. आता जे काही स्थानिक वारे आहेत आणि विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी सोलर इन्सुलेशन जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे वारे आपल्याला दिसून येतात, विशेषतः विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये. मग इकडे खामसीन वगैरे, हरमॅटन वगैरेचं जे काही वारे आहेत या ठिकाणी हे वारे आपल्याला डॉक्टर वारे प्रकारचे दिसून येतात. ओके, कारण या ठिकाणी जो सूर्याचा जो काही किरण आहे, सूर्यकिरण, ते जास्त प्रमाणात प्रभावी पडत असल्याचे दिसून येतं. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत, माती किंवा सॉईल संदर्भाने प्रश्न आहे. टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारलेलं होतं. आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळतो. ब स्टेटमेंट आहे पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशात आढळतो. त्यानंतर आहे क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते आणि ड स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ॲल्युमिनियम व मॅग्नीजचे यांची संयुगे आढळतात. तर कुठले विधान योग्य आहेत. ओके, सो म्हणजे कुठल्या मृदेसंदर्भाने हे विधान दिलेलं आहे. रेगूर मृदा, त्यानंतर आहे तांबडी मृदा, जांभी मृदा की वाळू मिश्रित मृदा. सो हे सर्व जे विधान आहे ते आपल्याला जांभी मृदेसंदर्भाने दिलेले असल्याचे दिसून येतं. सो जांभी मृदेसंदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण भूगोल या विषयाचं ॲनालिसिस करत होतो राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भाने, तेव्हा आपण त्या ठिकाणी आपण मृदेसंदर्भात जे प्रश्न आयोगाने फ्रिक्वेंट विचारलेले होते त्यामध्ये आपण सविस्तर डिस्कस केलेला आहे. ओके, जर तुम्ही 2018 ते 2023च्या दरम्यान जी काही आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज भूगोल विषयासंदर्भात डिस्कस केली आहे, तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येईल. ओके, सो जांभ्या मृदेची निर्मिती जी आहे ती सतत ओला कोरडा असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या आर्द्र हवामान प्रदेशामध्ये दिसून येतो. या मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं. सोबतच सेंद्रिय जे पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण, नायट्रोजन फॉस्फरसचे जे प्रमाण आहे ते कमी असतो. मात्र यामध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नीजचे संयुगाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येतो. ओके, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही मृदा आहे ते आपल्याला कोल्हापूर, त्यानंतर आहे
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी विशेष दिसून येतो. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर परिक्षेत्रात आणि पूर्व विदर्भामध्ये गडचिरोलीचा जो परिसर आहे या ठिकाणी जांभी मृदा दिसून येतो. ओके. सो यामध्ये हापूस आंबा, त्यानंतर काजू, चिकू अशा पद्धतीचे फळे घेतले जातो आहे. ओके. सो या ठिकाणी आपण जांभी मृदेसंदर्भात जी विधाने आहेत ते बघितलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतर आपल्याला मानवी भूगोलासंदर्भाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत एक प्रश्न, किमान एक तरी प्रश्न असतोच. ओके. सो त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक प्रश्न टाकलेला आहे. या ठिकाणी हे डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022. आपण जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भाने भूगोल या विषयाचे ॲनालिसिस केले त्यामध्ये आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. ओके. सो ब्रीफ इन्फॉर्मेशनसाठी मी हे काही स्लाईड दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला विडाल डी ब्लास हे मानवी भूगोलाचे जनक असल्याचे दिसून येतो. ओके. विडाल डी ब्लाचे किंवा ब्लास हे मानवी भूगोलाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे एक बुक आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. प्रिन्सिपल ऑफ ह्युमन जिओग्राफी म्हणून त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा. कारण आयोगाने 2017-18 मध्ये देखील या मानवी भूगोलाच्या अनुषंगाने कोणत्या मानवी भूगोल शास्त्रज्ञाने कुठल्या पद्धतीचे पुस्तक लिहिलेले अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला होता. ओके. सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तर आधुनिक मानवी भूगोलाचे जनक कार्ल रिटर यांना म्हटलं जातो आहे. ओके. हे दोन लक्षात ठेवा. मानवी भूगोलाचे जनक म्हटलं तर विडाल दी ब्लाच आणि आधुनिक मानवी भूगोलाचे जनक म्हटलं तर कार्ल रिटर. ओके. आता ग्रीक विद्वान जे काही इराटोसिन्स म्हणून जे काही ग्रीक तत्ववेत्ता होते, भूगर्भशास्त्र किंवा तत्वज्ञ, तर त्यांना ते असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भूगोल हा शब्द वापरलेला होता. ओके. त्यानंतर हेकाटियस या व्यक्तीने जे या ठिकाणी आपल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, हेकाटियस या व्यक्तींना देखील आधुनिक भूगोलाचा जनक म्हटलं जातं. ओके. आधुनिक भूगोलाचा जनक कोणाला म्हटलं जातो तर हेकाटियस. आणि अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांना देखील आधुनिक भूगोलाचे जनक म्हटलं जातं. ओके. सो आधुनिक भूगोलाचे जनक दोन आहेत, हेकाटियस आणि अलेक्झांडर वॉम. तर शब्दप्रयोग भूगोल हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केलेला आहे तर इराटोसिन्स यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये आपल्याला जे काही अभयारण्य आहेत आपल्या देशातील तर त्या अनुषंगाने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारण्यात आलेला होता. आंध्र प्रदेशमध्ये कुठल्या प्रकारचं म्हणजे कोणते अभयारण्य आहेत जे आपल्या या जोड्या लावा पर्यायात दिलेले आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गोवा. सो आपल्याला महाराष्ट्राविषयी माहिती आहे. महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला राधानगरी हे जे काही अभयारण्य आहे ते आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके. सो ब ला 1 नंबरचा पर्याय, ब ला पहिल्या नंबरच्या पर्यायामध्ये दिसून येत नाही. सो 1 आणि 2 नंबरचा पर्याय एलिमिनेट झालं. त्यानंतर आहे आपल्याला अजून आंध्र प्रदेश. सो आंध्र प्रदेशमध्ये जे काही अभयारण्य आहे ते पुलिकत लेक कुठं आहे तर आंध्र प्रदेशमध्ये. सो आंध्र प्रदेश या ठिकाणी आपल्याला पुलिकत अभयारण्य दिसून येतो. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये जलदपारा नावाचं जे काही अभयारण्य आहे ते दिसून येतो. आणि गोवा या ठिकाणी आपल्याला भगवान महावीर अभयारण्य दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी मॅपमध्ये देखील हे दिलेले आहे. मॅपमध्ये बघूयात. राधानगरी जे आहे ते आपल्याला कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये दिसून येतो. भगवान महावीर जे काही अभयारण्य आहे ते आपल्याला गोवा या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे आंध्र प्रदेशमध्ये पुलिकत दिसून येतो. ओके. आंध्र प्रदेशमध्ये काही जे नागार्जुन सागर, श्रीशैलम देखील आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे जलदापारा. ओके. सो जलदापारा ओके या ठिकाणी दिलेलं नाही. ओके. सो ते देखील लक्षात घ्या. ओके. सो सध्या जर विचार केला तर भारतामध्ये किती वन्यजीव अभयारण्य आहेत हे जर आपल्याला प्रश्न विचारला तर 573. ओके. नोव्हेंबर 2023 पर्यंतचे जे काही नॅशनल वाईल्ड लाईफ डेटाबेस सेंटरची आकडेवारी आहे त्यामध्ये आपल्याला 573 वन्यजीव अभयारण्य असल्याचे दिसून येतो, जे एकूण देशाचं भौगोलिक जो क्षेत्रफळ आहे त्याचा 3.76% इतका या अभयारण्याचा भाग या 3.76 इतका आपल्याला एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत दिसून येतो. ओके. महाराष्ट्रामध्ये सध्या 6 राष्ट्रीय उद्याने, 15 संवर्धित क्षेत्र आणि 50 अभयारण्ये असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला अभयारण्य संदर्भात जोड्या लावा हे आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. नंतर पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या वृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आलेला आहे? अशा पद्धतीचा प्रश्न फॉरेस्ट मेन्स 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपण ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो भारतीय प्रमाणवेळ आपल्याला माहीतच असेल. भारतीय प्रमाणवेळ हे उत्तर प्रदेशमधील जो काही मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद सध्याच्या प्रयागराज येथे या जे रेखावृत्त आहे, या काल्पनिक रेखावृत्त या शहरावरून जाणारे, ओके, 82 डिग्री 30 मिनिटं पूर्व रेखावृत्त दरम्यान हे आपल्याला भारतीय प्रमाणवेळ ठरवल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅपमध्ये जे काही 82.30 डिग्री म्हणजे 82 डिग्री मध्ये आपल्या पूर्वेकडे आपल्याला हे जे काही भारतीय प्रमाणवेळ आहे ते ठरवण्यात आलेलं आहे, जे विशेषतः या ठिकाणी यूपीमधून मिर्झापूर जो शहर आहे प्रयागराजमधील, तर त्या शहरावरून गेल्याचे दिसून येतो. सो आता आयोग जर प्रश्न विचारेल तर जे काही रेखावृत्त आहे, प्रमाणवेळेत जो रेखावृत्त आहे तो किती राज्यातून जातो अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. सो उत्तर प्रदेश 1, त्यानंतर आहे मध्य प्रदेश देखील या ठिकाणी थोडक्यात लागलेला आहे, त्यानंतर छत्तीसगड 3, त्यानंतर ओडिसा 4 आणि आंध्र प्रदेश 5. ओके. सो अशा 5 राज्यातून हे आपल्याला जे काही रेखावृत्त आहे स्थानिक प्रमाणवेळ, भारतीय स्थानिक प्रमाणवेळ त्या 5 राज्यातून जात असल्याचे दिसून येतो. ओके. आणि जर कर्कवृत्त विचारलं तर गुजरात, ओके, गुजरात 1, त्यानंतर आहे राजस्थान 2, मध्य प्रदेश 3, छत्तीसगड 4, झारखंड 5, वेस्ट बंगाल 6, त्यानंतर इकडे आपल्याला त्रिपुरा दिसून येतो. ओके. त्रिपुरा 7 आणि मिझोराम 8. ओके. सो अशा 8 राज्यातून हे कर्कवृत्त आपल्याला जात असल्याचे दिसून येतो. ओके. सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न असणार आहे या व्हिडिओतील. सो उत्तरेकडून दक्षिणेकडे खालील पैकी नद्यांचा योग्य क्रम लावा अशा पद्धतीने PSI पूर्व परीक्षा 2013 मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी किंवा उतरता क्रम किंवा जो क्रम आहे नद्यांचा तो महाराष्ट्रातील नद्यांचा क्रम विचारण्यात आलेला आहे. ओके. सो योग्य क्रम कुठला आहे ते आपण मॅपच्या माध्यमातून बघूयात. सो तापी नदी सर्वात उत्तरेकडे महाराष्ट्रात, त्यानंतर आहे आपल्याला तापी, त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला दिसून येतो, त्यानंतर गोदावरी, ओके, त्यानंतर आहे जे महत्त्वाची नदी आहे त्यामध्ये भीमा, ओके, आणि भीमाच्या आधी जी काही आहे सीना, ओके, भीमाची उपनदी आहे सीना, त्यानंतर आहे कृष्णा नदी दक्षिणेकडे. ओके. हे जे काही या महादेव डोंगर रंगातून जो काही सातारामधील महाबळेश्वर आहे त्या महाबळेश्वर पर्वत रांगातून जे काही नदीचा उगम होतो तो सो कृष्णा. ओके. सो अशा पद्धतीने सर्वात आधी आपल्याला तापीच्या नंतर गोदावरी, त्यानंतर सीना, त्यानंतर भीमा आणि कृष्णा. सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. काही त्यांची क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात जे काही त्यांनी व्यापलेले नदी प्रणालीने व्यापलेले क्षेत्रफळ आहे तर क्षेत्रफळानुसार देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. गोदावरी नदीने जवळपास 49.5% क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाच्या गोदावरी नदी प्रणाली व्यापल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे भीमा, कृष्णा. सो भीमा आणि कृष्णा 22.76, त्यानंतर तापी पूर्ण 17.6 आणि कोकणातील ज्या काही नद्या आहेत ते 10.7% आणि नर्मदा जी नदी आहे ती आपल्याला 0.5% आपल्याला इतका जे क्षेत्रफळ आहे एकूण महाराष्ट्रातील ते व्यापल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न भूगोलाच्या संदर्भात डे 7 मधील आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके. सो या ठिकाणी जर तुम्हाला ही अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड करत आहोत, जर ते क्विज फॉर्ममध्ये सॉल्व्ह करायचे असेल तर हे या ठिकाणी ते आपण एक क्विज स्वरूपात बॅच लॉन्च केलेली आहे टेलिग्रामवर. तुम्ही त्याविषयी या टेलिग्राम चॅनलमध्ये जा, तुम्हाला त्याविषयी सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. थँक्यू. धन्यवाद.